सांगली जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाला जोरदार सुरुवात झालेली आहे। एकीकडे शेतीची कामं चालू आहे तर दुसरीकडे आपण पाहू शकता महापालिका परिसरात महापालिकेच्या वतीनं नाले सफाईला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी नाले सफाई या ठिकाणी युद्ध पातळीवर सध्या सुरू जरी असली तर पावसाळ्यापूर्वी ही नाले सफाई होणे गरजेचं होतं। मात्र ठेकेदारांच्या वादामुळे ही नाले सफाई आणि जी ठेकेदारांचा वाद होता तो न मिटल्यामुळे हा नाले सफाई वेळेत सुरू झाली नाही। मात्र महापालिकेचे आयुक्त संजीव महापात्र यांनी स्वतः पुढाकार घेत या ठिकाणी सांगली, कुपवाड, मिरज या महापालिका परिसरात असणारे जे 17 मोठे नाले आहेत आणि छोटे मोठे 30-40 नाले आहेत यांची साफसफाई करायला सुरुवात केली आहे। मात्र मान्सूनपूर्व पावसाला आजपासून सुरुवात झाली तरी या ठिकाणी आपण पाहू शकता नाले सफाई अद्याप पूर्ण झालेली नाही। आपण सध्या कळण्याल रोडला असणाऱ्या या नाल्याच्या शेजारी आहोत। या ठिकाणी हा भला मोठा नाला आहे, याची अद्याप जी सफाई करण्यात आली पाहिजे होती ती अद्याप पूर्ण झालेली नाही आहे। एकंदरीत पाहिलं तर यापूर्वी नाले सफाई वेळेत न झाल्यामुळे सांगली शहराला आणि जिल्ह्यातील कृष्णा नदी ज्या परिसरातून वाहते त्या संपूर्ण परिसराला या ठिकाणी महापुराचा अनेक वेळा मोठा फटका बसलेला आहे आणि त्यातून अनेक लोकांचं नुकसानसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालं होतं। मात्र यानंतरसुद्धा या ठिकाणी महापालिकेने कोणताही धडा घेतल्याचं दिसून येत नाही आहे। मात्र महापालिकेचे आयुक्त संजीव महापात्र यांनी ठेकेदाराच्या निविदाची वाट न बघता स्वतः या ठिकाणी पोकलँडच्या द्वारे या ठिकाणी सांगली शहर, कुपवाड, मिरज या परिसरात असणारे जे मोठे 17 नाले आहेत याची साफसफाई करायला सुरुवात केलेली आहे। ही साफसफाई जी आहे ती पावसाळ्यापूर्वीच होणे गरजेचं होतं, मागील महिन्यात होणं गरजेचं होतं। मात्र ही पावसाळा सुरू झाला तरी पण ही नालेसफाई अद्याप पूर्ण न झाल्यामुळे महापालिका परिसरात नागरिकांच्यातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवपुळे, TV9 मराठी, सांगली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।